नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. मित्रांनो, आपण ज्या क्षणाची वाट बघत होता अगदी तो क्षण या ठिकाणी आलेला आहे. एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. कारण तर प्रियाच्या खोलीमध्ये महिप्तचा डाव शोधण्यासाठी आणि सर्व काही बघण्यासाठी सायलीने मात्र मोबाईल ठेवलेला असतो आणि तोच मोबाईल प्रियाच्या असली रूपाचा पर्दाफाश आता करणार असतो. कारण हुशार सायली आता प्रियाला पकडून देणार असते आणि आता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघूयात. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेल नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा. तेव्हा मित्रांनो, आता सायलीच डोक हे इतकं मस्त चालत असतं. सायलीने प्रियाच डोकं कसन तिरके चालते हे बघितलेल असते कारण तिने बनवलेला शिरा मात्र आता प्रतिमा आत्याकडून मी शिकले असे सांगून प्रियाने वेळ मारून दिलेली असते. मात्र आता प्रतिमा आत्याने सांगितलेले असते की प्रिया माझ्याकडे आलीच नाही म्हणून आता महिप्तकडे ती वकील बदल हे म्हणण्यासाठी तिकडे गेली असेल. नक्की महिप्तकडेच ती गेली असणार म्हणून आता ही सर्व काही माहिती करून घेण्यासाठी काहीतरी असा एक प्लॅन करावा लागेल याची पूर्णपणे खात्री आता सायलीला झालेली असते. आणि तेवढ्यात आता सायलीच्या डोक्यामध्ये प्रियाने एक क्षण मागे जो प्लॅन केलेला असतो तो प्लॅन तिला आठवतो. कारण प्रियाने सायलीच्या रूममध्ये अर्जुनाने तीच बोलणं गुपचूप ऐकण्यासाठी जेव्हा एक मोबाईल ठेवलेला असतो आणि सायलीने तो मोबाईल पकडलेला असतो ही युक्ती मात्र आता सायली वापरण्याची ठरवते आणि ती लगेच आता प्रियाच्या रूममध्ये गेलेली असते. तीच या खोलीमध्ये तो मोबाईल ठेवून देते जेणेकरून प्रिया जे काही रूममध्ये करते आणि ते सर्व काही त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होणार असणार. आणि आता मात्र प्रिया बघतेस, तुला अजून काय काय रंग दाखवतेस असे तू म्हणतेस. तेव्हा मात्र तिथून जाण्यासाठी जेव्हा ती निघते तेव्हा नेमकं प्रिया तेथे येते. प्रियाची आणि तिची धडक होते. तेव्हा प्रिया सायलीला विचारते की अगं तू माझ्या रूममध्ये काय करतेस. तेव्हा मात्र आता सायली ही कावरी बावरी होते. तेव्हा मात्र आता सायली लगेच आता तिला तीच खरं रूप दाखवत नाही. सायली म्हणते की काय ग प्रिया, तू कशी माझ्या रूममध्ये विचारता येत असते आणि तशीच मी तुझी रूम आवरण्यासाठी आले होते. कारण अश्विन आणि तुमच्या लग्नाचे आता सुरुवातीचे दिवस आहेत आणि त्यामुळे बेडरूम आता नीट व्यवस्थित ठेवण्यासाठी मी इथे आले होते. मला समजलं म्हणून मी आले म्हणून आता सायली ती वेळ मारून घेते आणि प्रियावरच तो डाव फिरवते आणि तिथून ती जाते. आता प्रियाला थोडीशी शंका आलेली असते, परंतु आता माझ्या रूममध्ये खरंच काय सायली आली असेल असा ती विचार करत राहते. तेवढ्यात अश्विन येतो. त्यामुळे आता प्रियाच्या डोक्यात मात्र हा अश्विन आल्यामुळे विचार हा गायब होतो. अश्विन आता रोमॅन्टिक असतो आणि रोमांस करण्याच्या मूडमध्ये असतो. त्यामुळे प्रिया आणि त्याच्या अश्विनच्या जवळ आलेली असते आणि आता मात्र अश्विनच्या ताब्यातून कस सुटू. आणि तेवढ्यात तिचा सायलीचा जो काही सायली कशाला रूममध्ये आली असेल हा विचार डोक्यातून निघून जातो. त्यानंतर आता इकडे सायली रूममध्ये येते आणि अर्जुनला आपण काय काय युक्ती केल्याबद्दल प्रियाचा खरा चेहरा आपल्यासमोर येईल आणि तिने जे काही केलेलं आहे ते सर्व आता ती अर्जुनला सांगते. तेव्हा मात्र अर्जुन खुश होतो आणि म्हणतो की माझी डिटेक्टिव्ह बायको झाली शेवटी, म्हणजे मी ॲडव्होकेट आणि तू डिटेक्टिव्ह. आता खूप मज्जा येणार आहे आणि धमाल होणार आहे असे मात्र अर्जुन अगदी खुश होत हसतो. सायलीच कौतुक करत असतो. त्यानंतर आता प्रिया रूममध्ये काय काय करते आणि काय काय नाही, ती कशा प्रकारे महिप्तला मदत करते आणि आपली जी काही इन्फॉर्मेशन आता कशा प्रकारे ती लीक करत राहते हे पाहण्यासाठी सायली तर उत्सुकच असते. तर दुसरीकडे माझ्या तन्वीने माझ्यासाठी शिरा बनवला आणि तोही प्रतिमा सारखाच अगसे म्हणत आता पूर्णही तर खूप खुश होत असते. स्वतःशी हसत असते. तिला
काय करावे आणि काय नाही असे होते, परंतु तेवढ्यात तिला प्रतिमा प्रमाचे बोलणे आठवते आणि प्रतिमा तर कधी माझी खोट नाही बोलणार आणि माझी प्रतिमा आता विसरायला लागली की काय, म्हणजे काहीतरी करावे लागेल जेणेकरून तिला सगळं काही आठवत राहील आणि मला पूर्वीची प्रतिमा मिळेल असा विचार आता पूर्णाजीच्या मनात आलेला असतो। त्यानंतर आता दुसरीकडे महिप्त दामिनी वकिलीकडे आलेला असतो आणि त्या केसबद्दल तुम्ही पुढचा काय विचार केला आहे असे दामिनी वकीलला विचारतो। तुम्ही कशा प्रकारे केस लढणार आहात असे तो दामीला विचारतो तेव्हा दामिनीला राग येतो। ती म्हणते की हे बघा, त्याबद्दल तुम्ही मला शिकू नका, मी माझ्या पद्धतीने ही केस लढणार आहे, त्यामुळे जास्त शहाणपणा करायचं नाही, माझ्यापुढे काही एक शब्द बोलायचं नाही, मी ही केस लढण्यासाठी समर्थ आहेत असे म्हणत ती आता महिप्तचा खूप अपमान करते। परंतु महिप्त हा माझ्या मुलीसाठी मी हा अपमान सहन करेल, जेव्हा ती बाहेर पडेल तेव्हा तुझ्याकडे बघतोच असे म्हणत हा रागाने तिथून आता निघून जातो। तर दामिनी आता विचार करत राहते, अर्जुन साधा सुद्धा वकील नाही, आपल्याला असे काहीतरी करावे लागेल जेणेकरून या केसमध्ये आपण एक असा मुद्दा उचलून धरायचा की ज्याने ही भरकटलेली केस आहे तर ती सर्वांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आपल्याला एक नाटक करावं लागेल आणि आपल्याला मात्र प्लॅन बी आता रेडी ठेवावंच लागेल असे आता दामिनी विचार करून ठरवते आणि एक फोन फिरवते। तेव्हा तिला समोरून कुणीतरी एक आयडिया देते आणि ती ऐकून दामिनी लगेच खुश होते। इकडे अर्जुन आणि चैतन्य दामिनी विरोधात केस कशी लढायची आणि दामिनी एक साधी सुधी नाही, काही झालं तरी आपल्याला काहीतरी शक्कल लढवावीच लागेल, नाहीतर केसला दुसरी दिशा देणार असे बोलत तो आता टेन्शनमध्ये असतो। तेव्हा आता सायली अर्जुन आणि चैतन्याला, तुम्ही घाबरू नका, माझे पतिदेव मिस्टर अर्जुन सुभेदार हे दामिनीला कसे वेड्यात काढतात आणि माझ्या मधूंना कसं सोडवतात हे तुम्ही बघतच रहा असे म्हणत ती आता अर्जुनचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत असते। तर आता एक रात्र जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया बाहेर गेल्यानंतर सायली हळूच तिच्या रूममध्ये येते। आता प्रियाने रात्रभर काय काय धिंगाणा घातला हे बघण्यासाठी सायली पाहिली तर खूपच उत्सुक असते आणि ती खूप आता दरवाजा लगेच उघडते आणि खिडकीतून पडदा बाजूला काढते। तोच मोबाईल घेण्यासाठी हात पुढे करते, तेवढ्यात कल्पना आवाज देते की काय करते अश्विन आणि तन्वीच्या रूममध्ये तू काय करतेस। तेव्हा मात्र आता सायली थोडीशी घाबरते आणि कल्पना मात्र खूप रागवते की काय तुला अश्विन आणि प्रियाच्या रूममध्ये असं घुसण्यात काही शर्म वगैरे वाटते की नाही, तू नेहमीच म्हणायची की मी तर माझ्या रूममध्ये विचारता येते आणि आता मात्र तू त्यांच्या रूममध्ये काय करते याचे उत्तर मला दे। तेव्हा आता सायलीचा नाईलाज असतो आणि तिला तो मोबाईल किती सोडून तेथेच माघारी यावे लागते। कल्पनाला काही उत्तर यावे तर ते ऐकून घेणार नाही असं आता सायलीला माहिती असते, त्यामुळे आपण बोललेलंच बरं राहील आणि हेच शहाणपणाच लक्षण आहे असा विचार करत मात्र सायली आता थोडीशी बाजूला जाते आणि ही कल्पना असते तर तिची बुद्धी इतकी तेज असते। तेव्हा सायली रूममध्ये नक्की कशासाठी आली होती याचा पत्ता लावावाच लागेल, म्हणून आता कल्पना विचारात पडते। तसा आता दुसरा दिवस सुद्धा व्हायला जातो। त्यानंतर आता रात्री अर्जुन हा सायलीला त्या मोबाईलमध्ये काही पुरावा मिळाला का याबद्दल विचारत असतो, काही माहिती मिळाली का असे विचारल्यानंतर ते हा आता सायली घडलेला सर्व काही प्रकार आता प्रसन्न अर्जुनला सांगते आणि मी काही करून उद्या तो मोबाईल